सरळ या केसमध्ये सरळ सहभागी असलेले सगळे लोक हे व्यवस्थेपासून दूर ठेवले जाते। त्याच्यासाठी आपली आरसूलदारामुळे आरोपीची जामीन का होत नाही, कारण ते तपास यंत्रणेला निष्पक्ष तपास करू देत नाही। या केसमध्ये सरळ सहभाग दिसून येतो वाल्मिक कराड यांचा, आणि वाल्मिक कराड हे अतिशय धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती आहे। ही बाब राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेब यांना माहिती आहे, तरी सुद्धा त्यांनी संतोष देशमुख यांचा तपास होत असताना सुद्धा धनंजय मुंडे यांना पदावरती मंत्रिपदावरती ठेवलं। पण हा झालेला निष्पक्ष तपास आहे का? आणि म्हणून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून तत्काळ दूर करावे ही पूर्वीची मागणी यासाठी होती की हा तपास निष्पक्ष व्हावा। परंतु आज तपासामध्ये तपास यंत्रणेचे 4 फोटो व्हायरल झाले। धनंजय मुंडे जर मंत्री नसते तर असे 400 फोटो व्हायरल झाले असते, 400 फोटो मिळाले असते। असे कितीतरी पुरावे असतील जे तपास यंत्रणेनं, कारण तपास यंत्रणेवर विश्वास ठेवण्याचं कारणच राहिलं नाही। कारण जो व्यक्ती यामध्ये सहआरोपी व्हायला पाहिजे तो सरकारमध्ये सामील आहे। सरकारच्या प्रमुखाला या गोष्टीचं ज्ञान असून सुद्धा त्यांनी धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलेला नाही। आज जरी राजीनामा घेतलेला असला तरी संतोष देशमुख तपासाचा टप्पा अंतिम टप्प्यात आहे तपास। पण हा जो पूर्ण झालेला तपास आहे हा उद्या न्यायालयामध्ये पुराव्याच्या आधारावर कितपत सबळ ठरेल यामुळे शंका निर्माण होते। आणि उद्या सबळ पुरावे अभावी जर हे आरोपी सुटले याला सर्वस्वी फडणवीस सरकार जबाबदार असेल, कारण त्यांनी जाणून बुजून तपासामध्ये हस्तक्षेप करण्यात यावा म्हणून धनंजय मुंडेला मंत्रिपदावर ठेवलं की काय, असं माझ्यासारख्या सामान्य माणसाला प्रश्न आहे। माणूस म्हणून संतोष देशमुखच्या अंगावर झालेल्या जखमांसाठी आज इथे माणसं जमलेले आहेत। मला तुमच्या माध्यमातून त्या लोकांना सुद्धा प्रश्न विचारायचा आहे की जे सरकारमध्ये सामील आहेत पण बाजू उघड येऊन समोर येऊन संतोष देशमुख यांची घेतात। माझं सरळ म्हणणं आहे की संतोष देशमुख या केसमध्ये जेवढं राजकारण झालं तेवढं कुठल्याही केसमध्ये आजपर्यंत झालं नाही। धनंजय मुंडेंनी सांगितलं त्यांच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून की मी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा देत आहे। या राज्याच्या प्रमुखांची नैतिक जबाबदारी होती की त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे होतं मी मंत्रिमंडळाचा प्रमुख आहे, आणि धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुखच्या केसमुळे जो जनक्षोभ उफाळून आला त्यामुळे मी माझ्या मंत्रिमंडळातल्या एका सहकारी मंत्र्याचा राजीनामा घेतोय। पण त्यांनी कुठे स्पष्ट केलेलं नाही। आम्ही कधीही तुमच्या राजकारणाचे बळी ठरलो नाही, ठरणार पण नाही। आमच्यातले काही तुम्हाला सामील असतील असू द्या, पण संतोष देशमुखच्या केसचा तपास आणि त्याची तयार झालेली पूर्ण चार्जशीट ही कुठेही विश्वासार्ह नाही। कारण ज्या माणसांचा सरळ सहभाग आहे, जे त्यामध्ये सहआरोपी व्हायला पाहिजे होते ते तुमच्या सरकारमध्ये होते। तुम्हाला